नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर। ठाणे मनपा संदर्भात एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे। याची फॉर्म भरण्याची मुदत आता वाढलेली आहे। नवीन मुदत काय असणार आहे आणि यासोबतच तुम्ही कोणत्या पदांसाठी अर्ज करावा या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी गणेश उत्सवाच्या निमित्ताने इग्नाइट अकॅडमीने आपल्या सर्व कोर्सेसवर फ्लॅट 20% सूट दिलेली आहे। 20% तुम्हाला सर्व कोर्सेसवर सूट मिळणार आहे। त्याच्यासाठी हा बाप्पा हा कोड यूज करायचा आहे, पण ही ऑफर फक्त 6 सप्टेंबर पर्यंतच असणार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। बघा, कालच त्यांचं नोटिफिकेशन आलं होतं शुद्धीपत्रक, कारण की ठाणे मनपाकडून 1700+ पदांसाठी जाहिरात आलेली आहे गट क आणि गट ड या विभागात। तर याच्यामध्ये त्यांनी 2 सप्टेंबर पर्यंतच त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु आता खूप सारे उमेदवार अर्ज करत होते। काहींना नुकतंच माहिती पडलं होतं, काहींचा एनसीएल निघालेलं नव्हतं, तर हे सगळे इश्यू होतेच। म्हणून त्यांनी काय केलं की 17 सप्टेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली। खूप चांगली मुदतवाढ आहे आणि या मुदतवाढचा फायदा ओबीसी समाजाने किंवा एनटी असेल, एसबीसी असेल, एससीबीसी असेल, तर यांनी एनसीएल काढण्यासाठी करावा, कारण की खूप साऱ्या उमेदवारांकडे एनसीएल नव्हतं, म्हणून त्यांना इथं अप्लाय करता येत नव्हतं। तर त्यांनी एनसीएल प्रमाणपत्र जे आहे तर ते काढून ठेवणं गरजेचं असणार आहे। बघा, ठाणे मनपाच्या भरतीमध्ये लिपिकसाठी चांगल्या जागा आलेल्या आहेत आणि याच्यासाठी तयारी करत असाल तर आपली रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे, तर त्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकतात आणि सध्या 20% ऑफचा डिस्काउंटही चालू आहे, तो पण तुम्ही अवेलेबल करू शकतात। बघा, प्रशासकीय सेवामध्ये लिपिक तथा टंकलेखन याची S6 ची वेतन श्रेणी जे राज्यभरात सारखीच आहे। बघा, 19,900 ते 63,200 याच्या 53 जागा आहेत, म्हणजे बाकीच्या मनपांपेक्षा याच्यात चांगल्या जागा आहेत। बघा, याच्यासाठी विद्यापीठाची पदवी पाहिजे आहे, मराठी 30 आणि इंग्रजीचं 40चं सर्टिफिकेट आहे। कुठलाही अनुभव इथं मागितलेला नाही, ते महत्वाचं आहे। त्यासोबतच बघा, लिपिक लेखासाठी पण चांगली जागा आहे। जे वाणिज्यवाले आहेत त्यांच्यासाठी 32 जागा आहेत। यांच्यासाठी कॉम्पिटिशन पण कमी असणार आहे, कारण की फक्त कॉमर्सवाले उमेदवारच अप्लाय करू शकतात आणि कॉमर्स सोबत टायपिंग पाहिजे असं फार कमी होतं। एखाद्याचं कॉमर्स झालं आणि टायपिंग केलेले असे उमेदवार कमी आहेत, म्हणून इथं ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र असेल, अटींची पूर्तता करत असेल, त्यांनी नक्की फॉर्म भरावा। त्यासोबतच इंजिनिअरिंग वाल्यांना, सिव्हिल जेई वाल्यांना एक पद आहे, बाकीचेही पद आहेत पण त्यांना एक्सपिरियन्स लागतोय। पण सिव्हिल जेईचं जे पद आहे यात 14 ची वेतन श्रेणी, खूप चांगली वेतन श्रेणी, म्हणजे डायरेक्ट तुमची वेतन श्रेणी ही PSI, STI, ASO, SR या लेवलला जाते, की ज्यांना प्रिलिम द्यावी लागते, मेन्स द्यावी लागते, खूप मोठा कालावधी द्यावा लागतो। इथं फक्त एका परीक्षेने तुम्हाला एवढी वेतन श्रेणी मिळणार आहे, 38,600 ते 1,22,800 याचं वेतन ही 60+ तुम्हाला जातं। 63 जागा आहेत आणि याच्यासाठी तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे, लक्षात घ्या। सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा खूप मुलांचा असतो, पण डिग्री कमी मुलांची असते, म्हणून इथं करायचं आणि कुठलाही अनुभव तुमच्याकडे मागितलेला नाही आहे। त्यासोबतच बघा, चालक, यंत्रचालक आणि फायरमन ही दोन्ही पद 10वी पास वाल्यांसाठी ज्यांनी अग्निशमनचा कोर्स केलेला, चांगल्या जागा आहेत। बघा, इथं 207 जागा आहेत, 381 जागा आहेत, म्हणजे जागा भरपूर प्रमाणात आहे आणि याची पण पात्रता फार कमी लोक पूर्तता करतात, कारण की यातला तुम्हाला अग्निशमनचा तर कोर्स पाहिजे, त्याच्यासोबत शारीरिक पात्रता पण पाहिजे, पण ही शारीरिक पात्रता फार कमी उमेदवारांकडे असते। याच्यामध्ये मी म्हणतो महिलांना खूपच चांगली संधी आहे, कारण की महिलांसाठी पण शारीरिक पात्रता आहे। त्यासोबत महिलांसाठी 30% जागा या राखीव आहेत आणि त्या 30% जागा या जास्त भरल्या जातील याची शाश्वती कमी असते, कारण की महिला आहे, अग्निशमन मध्ये आहे, थोडंसं डिफिकल्ट काम वाटतं, मग खूप कमी महिला जातात। परंतु ज्यांना वाटतं की नाही मला सरकारी नोकरी पाहिजे, तर त्यांच्यासाठी याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरा, याच्यासाठी नक्कीच तुम्हाला लवकर संधी उपलब्ध होईल। मे बी कट ऑफ पण हा तुमचा फार कमी लागू शकतो इथं। बघा, फायरमॅन झालं। बघा, याच ठाणे भरतीसाठी बघा, याच्यामध्ये टेक्निकलचा पण सिलेबस येणार आहे तुम्हाला, जवळपास 100 गुणांसाठी असणार आहे, बाकी 100 गुणांची तुमची मैदानी चाचणी असणार आहे। याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी असतील आणि महाराष्ट्रात ही एकमेव बॅच आहे आपली की ज्याच्यात आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही विषयांचा समावेश तुम्हाला इथे दिलेला आहे, तर ती बॅच पण तुम्ही आपली नक्की जॉईन करू शकतात। बघा, महिलांसाठी पण नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्स याच्या 457 जागा आलेल्या आहेत, म्हणजे एवढी तर कधी कधी संपूर्ण मनपाची जाहिरात असते, त्याच्यामध्ये फक्त महिलांसाठी ही संधी असणार आहे। मग इथं नर्सिंगचा कोर्स जो आहे तर तो तुमचा झाला पाहिजे, GNM तुमचं झालेला पाहिजे किंवा BSc नर्सिंग असल्यास तुम्हाला प्राधान्य जाहीर दिलं जाईल। फक्त याच्यात ना 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। मला नाही वाटत 3 वर्षाचा अनुभव ही काही जास्त डिफिकल्ट आहे, कारण की खूप साऱ्या महिलांनी ऑलरेडी शासकीय, नेमशासकीय किंवा खाजगी रुग्णालय, इथं खाजगी पण म्हटलेलं आहे ना, म्हणून प्रॉब्लेम नाही आहे। बघा, खाजगी रुग्णालयात पण खूप साऱ्या महिलांनी नर्स म्हणून 3 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, तर त्यांनी हा फॉर्म नक्की भरावा। पुढे औषध निर्माण अधिकारी जे काही फार्मसी झालेले असतील तर त्यांना इथं मात्र खूप चांगली संधी आहे। 36 जागा आहेत, S10 ची वेतन श्रेणी आहे, 29,200, 92,300। बघा, बी फार्मसी झालेल्या उमेदवारांना चांगली गोष्ट आहे आणि इथं 3 वर्षाचा अनुभव इथं मागितलेला आहे। बघा, शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील
पुन्हा मल्टीपर्पज वर्कर हा बहुउद्देशीय कामगार आहे, याला 33 जागा आहेत, S8 ची वेतन श्रेणी आहे। याच्यामध्ये बघा उच्च माध्यमिक म्हणजे काय की 12वी विज्ञान सह पास पाहिजे, 12वी विज्ञान पाहिजे तुमचं, 12वी सायन्स पाहिजे, त्यासोबत तुमचा स्वच्छता निरीक्षकचा कोर्स केलेला पाहिजे, स्वच्छता निरीक्षक 12वी विज्ञान 33 जागा, या गोष्टी जुळून येणं फार कमी आहे, म्हणून कमी जागा वाटत असल्या तर याच्यासाठी कॉम्पिटिशन पण तुमची कमी असणार आहे, तर ते नक्की। त्याच्यानंतर प्रसाविका याच्यासाठी S6 ची वेतन श्रेणी आहे आणि 117 इथं जागा असणार आहेत। याच्यामध्ये पण ANM चा तुमचा कोर्स जो आहे तर तो कंप्लीट असावा आणि इथं पण 3 वर्षाची वयाची अट, 3 वर्ष कामाची अट जी आहे तर त्यांनी इथं सांगितलेली आहे। तर हे सगळे पद होते। 17 सप्टेंबर पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला जे पद पाहिजे आहे त्या पदासाठी तुम्ही आणखी माहिती घेऊ शकतात। त्यासाठी ऑलरेडी आपल्या चॅनलवर खूप सारे आपण व्हिडिओ बनवलेले ते तुम्ही नक्की बघा। आणि लिपिक टंकलेखक याच्या खूप साऱ्या म्हणजे ठाणे मनपामध्ये नाही सर्वच मनपामध्ये चांगल्या जाहिराती येतात, तर ही जर बॅच तुम्ही केली तर तुम्हाला बाकीच्या मनपामध्ये देखील फायदा होणार आहे। त्यासोबतच डिपार्टमेंटल PSI चा नवीन GR आलाय, तो तुम्ही व्हिडिओ बघा। त्यासोबतच मीरा भायंदर मध्ये पण जाहिरात आली, त्याचा अभ्यासक्रम पण नुकताच जाहीर झालेला आहे, तो तुम्ही बघू शकतात। DMER ची परीक्षा नुकतीच होणार आहे आता, तर त्याचा पण एक्झाम पॅटर्न इथं आलेला आहे। त्यासोबतच हे जे सरळ सेवा चालू आहेत तर याच्यासाठी आपल्या टॉपिक नुसार प्रश्नांचा सराव चालू आहे, तर ते पण व्हिडिओ तुम्ही जरूर जे आहे बघितले पाहिजे। सध्या 10वी पास उमेदवारांना GMC च्या काही भरती आलेल्या त्या तुम्ही बघू शकतात। त्याच पद्धतीने 5 मनपांच्या जाहिराती आल्या त्या तुम्ही अवश्य बघितल्या पाहिजे। आणि इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये देखील उपलब्ध झाले, जसे की शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण इग्नाइट पाठशाला नावाचा एक उपक्रम सुरू केलाय, तर तो तुम्ही नक्की युट्यूबला सर्च करा आणि त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा। कारण की या चॅनेलवर आपण काय केलेलं आहे की जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना नवोदयचं, स्कॉलरशिपचं, होमी बाबा, MTS NTS महाराष्ट्रात अशा पद्धतीचं माहिती देणार आहे आपलं एकमेव चॅनल आहे, म्हणून तुम्ही याला नक्की जॉईन करून ठेवा। तुमच्या परिवारात तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याला या चॅनल बद्दल त्याच्या पालकांना त्या नातेवाईकांना नक्की तुम्ही माहिती देऊ शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।